नमस्कार, योगिता सागर यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला ज्योतिबा आणि महालक्ष्मीच्या मंदिरात. तर पहा, आम्ही चाललेलो आहोत, गाडीमध्ये बसलेली आहे मी, देवा, मम्मी, सानिका, समीक्षा, पप्पा, माऊली आणि समर्थ असे आम्ही आता चाललो आहोत कोल्हापूरला. पहा, कोल्हापूरला जाताना आम्ही मध्येच एक यमाई देवीचं मंदिर आहे तिथे पहिलं गेलो. तर तिथे पोचल्यानंतर बघा, आम्ही माऊलीला देवाला पप्पांनी घेतलेलं होतं. पप्पा आणि देवा पुढे चालले. त्याच्यानंतर हे यमाई देवीचं मंदिर आहे, थोड्याशा पायऱ्या होत्या तिथे. मग आम्ही सगळे गेलो आहोत, मम्मी, पप्पा, मी, सानिका, समीक्षा, समर्थ, माऊली. पहा, हे मंदिरात आम्ही जात आहोत. त्या मंदिरामध्ये परडी असते, ती परडी पिठाने भरलेली असते. त्या मंदिरामध्ये थोडीफार गर्दी होती. तर आम्ही पहा, अशा पद्धतीने हे चाललेलो आहोत. आता देवाला आणि समर्थाला दर्शन घेतलं आम्ही यमाई देवीचं. त्याच्यानंतर हे बाहेरचं दृश्य आहे यमाई देवीच्या मंदिराच्या बाहेर. पप्पा, देवा, मम्मी, समर्थ, सानिका, समीक्षा, माऊली आणि मी ह्या देवाच्या यमाई देवीच्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घेतल्या. प्रदक्षिणा घेताना इकडे असं सर्व खाण्यापिण्याची सोय होते, तिथे सरबत, भेळ वगैरे भेटत होते. मग नंतर आम्ही जाऊन गाडीत बसलो व तिथून यमाई देवीच्या मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ज्योतिबा देवाचं मंदिर होतं. मग त्याच्यानंतर आम्ही उतरलो आणि थोडंसं चालत गेलो. तर हे बाहेरचं दृश्य आहे ज्योतिबा मंदिरच्या बाहेरचं. मग थोडं चालत गेल्यानंतर थोड्या तिथे पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या आम्ही उतरलं व जाताना असे सर्व दुकानं होते, त्याच्यामध्ये ओटीचे सामान व फूल वगैरे असं सर्व तिथे ह्या दुकानात भेटत होते. मग असं थोडंसं चालत चालत आम्ही सगळे गेलो. देवा, पप्पा, माऊली, समर्थ, मम्मी, सानिका मस्त आम्ही चाललो होतो. आता पहा, थोडंसं चालल्यानंतर तिथून थोड्या पायऱ्या उतरल्यानंतर हे ज्योतिबाचं मंदिर आलेलं आहे. थोडी गर्दी होती ज्योतिबाच्या मंदिराच्या इथे. पहा, तिथे खूपच गर्दी होती. अशा पद्धतीने खूप सारी गर्दी होती. मग आम्ही मेन रांगेकडे गेलो. मेन रांगेतून जाताना आम्ही मस्त व्यवस्थित रांगेतून जाताना तिथे पोचलो व रांगेत उभे झाल्यानंतर तिथे ज्योतिबाचं देवस्थान होतं बाहेरचं. तिथे आम्ही दर्शन घेतलं व रांगेत उभे राहिल्यानंतर पुढे थोडंसं दर्शन घेतले तिथल्या देवस्थानाचे. त्याच्यानंतर पुढे बघा, ही खूपच मोठी रांग होती व तिथे आपली ज्योतिबा देवाची पालखी होती, त्याचेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. मम्मी, देवा, मी, माऊली, पप्पा, सानिका, समीक्षा आम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीने हे दर्शन घेतलं पालखीचं. पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो व मेन आपल्या ज्योतिबा देवाचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी ती रांग पुढे जात गेली व आम्ही दर्शन घेतलं. हे बघा, हे ज्योतिबा देवीचं मेन मंदिर होतं. मग तिथलं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो. पहा, हे बाहेरचं दृश्य आहे. पूर्ण आम्ही गुलालाने हे झालं होतं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं असं बोलून व्यवस्थित दर्शन झालं आहे आमचं सर्वांचं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं, मम्मीला थोडंसं बरं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे तिने थोडंसं बसलो, रेस्ट केली. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढले. तिथला हा तोफा होता ज्योतिबा मंदिरातला व त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले ज्योतिबा मंदिरामध्ये. व ही होती आमची ज्योतिबा मंदिराची थोडीशी ट्रीप. त्याच्यानंतर आम्ही तिथून 18 किलोमीटर पुढे महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. महालक्ष्मीच्या मंदिरात पोचेपर्यंत आम्हाला वाजले 7:30 वाजले. त्याच्यानंतर थोडंसं तिथून गाडी लांब पार्किंग करायला लागते. त्याच्यानंतर थोडं चालत आम्ही गेलो मंदिराकडे गेल्यानंतर तिथे एवढी थोडीफार गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती, त्याच्यामुळे तिथले पण दर्शन आमचे व्यवस्थित झाले. पहा, एवढी गर्दी नव्हती इथे. ही रांग असते दर्शनासाठीची. तिथे आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो. माऊली, आम्ही सर्वांनी व्यवस्थित रांगेतून दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आतमध्ये जेव्हा आपण पोचलो तिथे पण महालक्ष्मी देवीच्या मूर्त्या, मुकुट असे भेटत होते. त्याच्यानंतर आतमध्ये थोडी रांग होती. मग अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये गेलो व
देवा आणि माऊलीने खूप एन्जॉय केलं. तर कशी वाटली माझी ही महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरातला ब्लॉग व्हिडिओ आवडला तर